खाते वाटप आणि मंत्रिपदाचा तिढा दिल्लीत सुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले तर दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दुपारी दिल्लीत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। पदभार स्वीकारल्यानंतर तिन्ही नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत। मंत्रिमंडळ विस्तार अजूनही झालेला नाहीये, तसंच खाते वाटपाचा तिढा देखील अद्याप सुटलेला नाही। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले तर दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा रवाना झालेले आहेत। नरेंद्र मोदी, अमित शहा आणि नड्डांची ते भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना होण्यापूर्वी सागर बंगल्यावर त्यांच्यामध्ये 1 तास चर्चा झाल्याची सुद्धा माहिती आहे। कारण तिन्ही पक्षांमध्ये अनेक जण इच्छुक आहेत। मंत्रिपदासाठी इच्छुकांची मोठी रांग आहे आणि त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर आता दिल्लीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेले आहेत। सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा दिल्लीला रवाना झाले। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी, जेपी नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेतील। खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार। दिल्लीमधल्या बैठकीमध्ये या सगळ्यावर तोडगा निघेल का? नेमके काय निर्णय घेतले जातील हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेत। आता उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा रवाना झालेत। दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये 1 तास सागर बंगल्यावर बैठक झाली, चर्चा झाली। अजून देखील राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप झालेलं नाहीये आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी हे नेते आता दिल्लीला रवाना झालेत। अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, देवेंद्र फडणवीस रवाना झालेत, अजित पवार सुद्धा रवाना झालेत। दिल्लीमध्ये कधी पोहोचतील आणि चर्चा कशा पद्धतीने होईल? नक्कीच आपण बघितलं तर काही वेळापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीसाठी रवाना झालेत। खरं तर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आता राज्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये आपल्याला घडामोडी घडताना बघायला मिळत आहे। त्यामुळे आज महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीमध्ये दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची एक महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडणार आहे। मंत्रिमंडळ विस्तार, त्याचसोबत खाते वाटप, कोणत्या पक्षाला कोणती खाती आणि ज्या खात्यांवरून तिढा जो आहे तो निर्माण झालेला आहे त्यावरती आज दिल्लीमध्ये तोडगा जो आहे तो काढला जाईल। अजित पवार यांच्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। चंद्रशेखर बावनकुळे असतील, आता अजित पवार असतील। मात्र आता एकनाथ शिंदे नक्की दिल्लीसाठी कधी रवाना होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण 14 तारखेला जर मंत्रिमंडळ विस्तार झालं तर त्या दृष्टीनं आज दिल्लीमध्ये होणारी ही जी बैठक आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे दिल्लीमध्ये कशा पद्धतीने चर्चा होईल आणि तोडगा कसा निघेल हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।